नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं परत एकदा आपले जॉब कॉर्नर या यूट्यूब चॅनलमध्ये। विद्यार्थी मित्रांनो, परत एकदा इथे DMR तर्फे नवीन जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे। म्हणजेच वैद्यकीय शिक्षण संशोधन व आयुष या संस्थेमार्फत तुम्हाला इथे नवीन जाहिरात पाहण्यासाठी भेटणार आहे। या जाहिरातीमध्ये जवळपास 17 विविध संवर्गातील पदे भरून घेतली जाणार आहेत। ती कोणती पदे आहेत, त्यासाठी किती जागा रिक्त असणार आहेत आणि त्यासाठी पगार काय लागणार आहे, शैक्षणिक पात्रता कोणती असेल, ही सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे पाहणार आहोत। तर सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे की त्यांनी व्हिडिओला सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे। याच्यानंतर तुम्हाला दुसरा कोणताही व्हिडिओ पाहण्याची यानंतर गरज पडणार नाही। तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राइब करून घ्या, व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा। तर चला आता व्हिडिओला सुरुवात करू। तर ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, इथे DMR तर्फे नवीन जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे। तर याच्यामध्ये आता ही सरळ सेवेमार्फत पदभरती तुमची केली जाणार आहे। स्पर्धा परीक्षा 2025 साठी ही जाहिरात इथे आलेली आहे। दिनांक 18/7/2025 दिवशी इथे हा जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। तर याच्यामध्ये बघा, आता वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग, मंत्रालय व वैद्यकीय शिक्षण संशोधन आयुष यांच्या अधीनस्थ शासकीय वैद्यकीय दंत महाविद्यालय आणि संलग्नित रुग्णालयातील गट क आणि तांत्रिक आणि अतांत्रिक म्हणजे टेक्निकल आणि नॉन टेक्निकल संवर्गातील इथे सरळ सेवेद्वारे इथे पदभरती या कोट्यातील रिक्त पदे भरण्यासाठी स्पर्धा परीक्षेसाठी अर्हताप्राप्त उमेदवाराकडून केवळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येणार आहे। तर इथे गट क ची जे पदे असणार आहेत त्याच्यामध्ये टेक्निकल असतील किंवा नॉन टेक्निकल असतील, ही सर्व पदे इथे सरळ सेवेमार्फत भरली जाणार आहेत आणि तुम्हाला इथे फक्त ऑनलाईन पद्धतीनेच ते ह्या ॲप्लिकेशन इथे करावा लागणार आहे। तर ॲप्लिकेशन करण्यासाठी तुम्हाला ही वेबसाईट आहे बघा, www.emededucation.in या वेबसाईटवर तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे। या वेबसाईटची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पुरवली जाईल। तर सर्वात अगोदर विद्यार्थी मित्रांनो, ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तुम्हाला वेळापत्रक इथे सर्वात अगोदर सांगितलेलं आहे। तर बघा, ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरू होण्याचा दिनांक आहे 19 म्हणजे 19 जून 2025 पासून तुम्हाला अर्जासाठी ते सुरुवात झालेली आहे। ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करण्याचा शेवटचा जो दिनांक असेल तो आहे बघा इथे 9 जुलै ही तुम्हाला शेवटची तारीख असणार आहे। सायंकाळी 11:55 म्हणजे रात्रीच्या 12 वाजेपर्यंत तुम्ही इथे ऑनलाईन अर्ज करू शकता। त्यानंतर परीक्षा शुल्क भरण्याचा पण शेवटचा दिनांक तोच असणार आहे, 9 जुलै हा दिनांक शेवटचा असणार आहे। ऑनलाईन परीक्षेचा दिनांक हा तुम्हाला असणार आहे संचालनालयाच्या संकेतस्थळावर तुम्हाला उपलब्ध करण्यात येणार आहे। ऑनलाईन परीक्षेची जी दिनांक असेल, तुम्हाला हॉल तिकीट असेल, ते तुम्हाला वेबसाईटवरती पाहण्यासाठी मिळणार आहेत। त्यानंतर इथे तुम्हाला जाहिरातीमधील बाबींसंबंधी निवेदन सादर करण्यासाठी ईमेल ID पुरवलेली आहे आणि त्यांचा हेल्पलाईन नंबर तुम्हाला इथे दिलेला आहे। काही तक्रार असेल तर तुम्हाला याच्यावर कॉन्टॅक्ट करता येणार आहे। आता बघून घ्या सर्वात महत्त्वाचं, स्पर्धा परीक्षा 2025 साठी जाहिरात आहे। याच्यामध्ये गट क ची तांत्रिक आणि अतांत्रिक म्हणजे टेक्निकल नॉन टेक्निकलची सर्व पदे इथे भरली जाणार आहेत। तर याच्यामधील तांत्रिकची पदे इथे तुम्हाला तांत्रिकची 15 पदे असणार आहेत आणि जे अतांत्रिक म्हणजे नॉन टेक्निकलची असणार आहेत ते 2 पदे तुम्हाला इथे पाहण्यासाठी भेटणार आहेत। तर सर्वात अगोदर आपण टेक्निकलची पदे पाहून घेऊ। तर बघा, पहिलं पद याच्यामधील ग्रंथपालचं हे पहिलं पद असणार आहे। या पदासाठी तुम्हाला इथे 5 पदे रिक्त असणार आहेत आणि याच्यासाठी तुम्हाला S14चं पेमेंट स्केल म्हणजे 38,600 पासून ते 1,22,800 रुपये इतकं पेमेंट या पदासाठी तुम्हाला भेटणार आहे। आणि याच्यामध्ये सर इतर तुम्हाला अनुदेय भत्ते पण इथे ॲड केले जाणार, त्याच्यामध्ये DA असेल, HRA असेल, ट्रॅव्हल अलाउन्सेस, होम अलाउन्सेस, ही सर्व गोष्टी तुम्हाला याच्यामध्ये ॲड केली जाणार आहेत। दुसरं पद आहे याच्यामध्ये आहार तज्ञाचं हे पद असणार आहे। याच्यासाठी 18 पदे रिक्त असतील। S14चं पेमेंट स्केल यासाठी पण तुम्हाला दिलं जाईल 38,600 रुपयापासून 1,22,800 रुपये हे असणार आहे। तिसरं पद आहे समाजसेवा अधीक्षक वैद्यकीय मध्ये हे पद आहे। यासाठी 135 जागा तुम्हाला पाहायला भेटतील। S14चं पेमेंट स्केल 38,600 रुपयापासून 1,22,800 रुपये एवढं तुम्हाला इथे पाहायला भेटेल। चौथं पद आहे भौतिक उपचार तज्ञाचं हे पद आहे। 17 पदे रिक्त आहेत। S14चं पेमेंट स्केल 38,600 पासून 1,22,800 रुपये। 5व्या क्रमांकाचं पद आहे प्रयोगशाळा तंत्रज्ञाचं हे पद असेल। यासाठी 181 जागा रिक्त आहेत। S13चं पगार भेटणार आहे 35,400 रुपयापासून 1,12,400 रुपये एवढं पगार तुम्हाला इथे दिलं जाणार आहे। 6वं पद आहे ECG तंत्रज्ञाचं हे पद आहे। यासाठी 84 जागा रिक्त आहेत। S13चं पेमेंट स्केल आहे 35,400 रुपयापासून 1,12,400 रुपये एवढा। 7वं पद आहे क्ष किरण तंत्रज्ञाचं हे पद आहे। यासाठी 94 जागा रिक्त आहेत।
S13चा पेमेंट स्केल 35,400 रुपयापासून 1,12,400 रुपये एवढा पेमेंट स्केल इथे असेल. 8व्या क्रमांकाचं पद आहे सहाय्यक ग्रंथपालचं हे पद असणार आहे. 17 जागा रिक्त आहेत. S10चा पगार इथे भेटेल 29,200 पासून ते 92,300 रुपये एवढा इथे पगार तुम्हाला पाहायला भेटणार आहे. 9व्या क्रमांकाचं पद आहे औषध निर्माताचं हे पद असणार आहे. यासाठी 207 जागा रिक्त आहेत. S10चा पगार इथे भेटणार आहे 29,200 पासून ते 92,300 रुपये एवढा तुम्हाला इथे पाहायला भेटेल. 10व्या क्रमांकाचं पद आहे दंत तंत्रज्ञाचं हे पद आहे. 9 जागा रिक्त आहेत. S10चा पगार भेटणार आहे. याच्यामध्ये 29,200 पासून 92,300 रुपये एवढा तुम्हाला इथे पाहायला भेटेल. 11व्या क्रमांकाचं पद आहे प्रयोगशाळा सहाय्यकचं पद असणार आहे. याच्यासाठी 170 जागा रिक्त आहेत. S7चा पेमेंट स्केल आहे 21,700 रुपयापासून 69,100 रुपये एवढा तुम्हाला ते पाहायला भेटणार आहे. 12व्या क्रमांकाचं पद आहे बघा क्ष किरण सहाय्यकचं हे पद आहे. 35 जागा इथे पाहायला भेटतील. S7चं पेमेंट स्केल आहे 21,700 रुपयापासून 69,100 रुपये एवढा तुम्हाला ते पाहायला भेटेल. 13व्या क्रमांकाचं पद आहे ग्रंथपाल सहाय्यकचं एक पद आहे. 13 जागा रिक्त आहेत. S6चा पेमेंट स्केल आहे 19,900 पासून 63,200 रुपये एवढा तुम्हाला ते पाहण्यासाठी मिळणार आहे. 14व्या क्रमांकाचं पद आहे प्रलेखाकार ग्रंथसूचीकार डॉक्युमेंटलिस्ट कॅटलॉगर अशा प्रकारचं हे पदाचं नाव आहे. याच्यासाठी 36 जागा रिक्त आहेत. S10चा पगार भेटेल 19,900 पासून 63,200 रुपये एवढा तुम्हाला इथे असणार आहे. 15व्या क्रमांकाचं पद आहे ड्रायव्हरचं म्हणजे वाहन चालकचं हे पद आहे. यासाठी 37 जागा रिक्त आहेत. S6चा पगार भेटणार आहे 19,900 पासून 63,200 एवढा तुम्हाला पगार पाहायला भेटणार आहे. आता ही जी टेक्निकल म्हणजे तांत्रिकची जी पदे असणार आहेत यासाठी जवळपास 1,058 पदे इथे रिक्त असणार आहेत विद्यार्थी मित्रांनो. आता बघा अतांत्रिक म्हणजे नॉन टेक्निकलचे मुंबई बाहेरील ही पदे असणार आहे. आता याच्यामधील बघा 16वं पद आहे उच्च श्रेणी लघुलेखकचं हे पद आहे. यासाठी 12 जागा रिक्त आहेत. S16चा पगार भेटणार आहे म्हणजेच 44,900 रुपयापासून 1,42,400 रुपये एवढा तुम्हाला इथे पाहायला भेटणार आहे. आणि शेवटचं पद म्हणजे 17व्या क्रमांकाचं पद आहे निम्न श्रेणी लघुलेखकचं पद आहे. 37 जागा रिक्त आहेत. S15चा पगार भेटेल 41,800 पासून 1,32,300 रुपये एवढा पगार तुम्हाला इथे पाहायला भेटणार आहे. एकूण ही किती पदे असणार आहेत 49 पदे असणार आहेत नॉन टेक्निकलचे. एकूण सर्व पदे अ व ब टेक्निकल आणि नॉन टेक्निकल दोन्हीचे मिळून आहेत बघा 1107 पदे दोन्हीचे टेक्निकल नॉन टेक्निकल म्हणून DMR तर्फे एवढी पदे इथे भरून घेतली जाते. तर खूप मोठी जाहिरात तुम्हाला इथे पाहण्यासाठी भेटणार आहे DMR तर्फे. त्याच्यानंतर बघा शैक्षणिक अर्हता कोणती लागणार आहे. तर याच्यामध्ये शैक्षणिक अर्हता पण तुम्ही इथे पाहून घेऊ शकता. याच्यामधील पहिलं पद प्रयोगशाळा सहाय्यकसाठी बघा इथे बॅचलर पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी इन लॅबोरेटरी किंवा BSc इन पॅरामेडिकल टेक्निकल लॅबोरेटरी अशा प्रकारचं तुम्हाला एज्युकेशन इथे लागणार आहे. हे ऑर मधील आहे हे तुम्ही इथे नंतर पाहून घेऊ शकता. दुसरं पद आहे प्रयोगशाळा तंत्रज्ञ म्हणजे लॅब टेक्निशियनसाठी तुम्हाला बॅचलर ऑफ पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी इन लॅबोरेटरी किंवा BSc इन पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी इन लॅबोरेटरी अशा प्रकारचं एज्युकेशन तुम्हाला इथे लागणार आहे. तिसरं पद ग्रंथपालसाठी तुम्हाला पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री इन आर्ट्स कॉमर्स ऑर सायन्स अशा प्रकारचे इथे लागणार आहे. त्याच्यासोबत तुम्हाला प्रिफरेबली MSc विथ बायोलॉजी ऑर जिओलॉजी अशा प्रकारचे इथे लागणार आहे. चौथं पद आहे इथे ग्रंथपाल सहाय्यकसाठी तुम्हाला हॅव पासड SSC म्हणजे 10वी एक्झामिनेशन तुम्हाला पास पाहिजे ऑफ महाराष्ट्र सेकंडरी अँड हायर सेकंडरी महाराष्ट्र एक्झामिनेशन बोर्ड या बोर्डातर्फे तुम्हाला पुणे या बोर्डातर्फे तुम्हाला SSC पास झाला पाहिजे किंवा इक्विव्हॅलंट असलं पाहिजे त्यासोबतच. त्यानंतर आहे 5वं पद सहाय्यक ग्रंथपालसाठी तुम्हाला पोजेस अ डिग्री इन आर्टमध्ये डिग्री सायन्स किंवा कॉमर्स इन स्टॅच्युटरी युनिव्हर्सिटी म्हणून तुम्हाला पास झालेलं पाहिजे असिस्टंट लायब्ररियनसाठी. 6वं पद आहे ECG तंत्रज्ञासाठी तुम्हाला इथे BSc ऑफ पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी इन कार्डिओलॉजी असेल किंवा बॅचलर ऑफ सायन्स इन पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी इन कार्डिओलॉजी अशा प्रकारचं तुम्हाला ECG तंत्रज्ञासाठी शैक्षणिक पात्रता इथे लागणार आहे. 7व्या क्रमांकाचं पद आहे बघा आहार तज्ञ म्हणजे डायटिशियन साठी तुम्हाला इथे याच्यामधील बघा BSc होम सायन्स लागणार आहे. त्याच्यामुळे डिग्री फ्रॉम रिकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी मधून तुम्हाला असलं पाहिजे. डिग्री इक्विव्हॅलंट टू BSc होम सायन्स विल नॉट बी इथे कन्सिडर. डिग्री इक्विव्हॅलंट असेल जे BSc होम सायन्स साठी असेल ते इथे कन्सिडर केलं जाणार नाही. 8वं पद आहे औषध निर्माता म्हणजे फार्मासिस्ट साठी हॅव पासड HSC म्हणजे 12वी पास असेल
किंवा एनी अदर इक्विव्हॅलंट एक्झामिनेशन रिकग्नाइज बाय गव्हर्नमेंटद्वारे तुमचं जे झालेलं असेल ते तुम्हाला इथे चालणार आहे, म्हणजे इथे तुम्हाला 12वी लागणार आहे. त्याच्यानंतर पोजेस अ डिप्लोमा लागेल किंवा डिग्री इन फार्मसी तुम्हाला इथे लागणार आहे. 9व पद आहे प्रलेखाकार, ग्रंथसूचिकार, डॉक्युमेंटलिस्ट, कॅटलॉगसाठी तुम्हाला SSC 10वी पास पाहिजे आणि त्यासोबत तुम्हाला इक्विव्हॅलंट एक्झामिनेशन रिकग्नाइज बाय गव्हर्नमेंट प्लस सर्टिफिकेट कोर्स ऑफ 6 मंथ ड्युरेशन ऑफ लायब्ररी सायन्स ऑफ रिकग्नाइज इन्स्टिट्यूट. त्याच्यामुळे तुम्हाला 6 महिन्याचं लायब्ररी सायन्स मध्ये तुम्हाला इथे हे लागणार आहे, कोर्स लागणार आहे 6 महिन्याचा. 10व पद आहे समाजसेवा अधीक्षक वैद्यकीयसाठी तुम्हाला सोशल सर्व्हिस सुपरिटेंडेंट मेडिकलमध्ये तुम्हाला आता एज्युकेशन लागेल फुल टाइम पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री इन सोशल वर्क, त्यालाच MSW असं देखील घेतलं जातं, विथ फील्ड वर्क फ्रॉम रिकग्नाइज युनिव्हर्सिटी पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री इन सोशल वर्क म्हणजेच MSW. त्याच्यासोबतच फील्ड वर्क फ्रॉम ओपन डिस्टन्स युनिव्हर्सिटी रिकग्नाइज बाय युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन. अशा प्रकारे तुम्हाला MSW ही पद तुम्हाला इथे शैक्षणिक अर्हता इथे लागणार आहे समाजसेवा अधीक्षकसाठी. 11व पद आहे क्ष किरण तंत्रज्ञासाठी म्हणजे एक्सरे टेक्निशियनसाठी तुम्हाला इथे पासेस डिग्री ऑफ बॅचलर ऑफ पॅरामेडिकल टेक्नॉलॉजीची तुम्हाला ती डिग्री लागणार आहे इन रेडिओग्राफीमध्ये किंवा BSc इन पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी रेडिओग्राफी असं लागणार आहे. 12व पद आहे क्ष किरण तंत्रज्ञ एक्सरे असिस्टंटसाठी तुम्हाला डिग्री बॅचलर ऑफ पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी इन रेडिओग्राफी किंवा त्यासोबत तुम्हाला BSc इन पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी रेडिओग्राफी अशा प्रकारचं तुम्हाला इथे पात्रता लागणार आहे. 13व पद आहे भौतिकोपचार तज्ञ म्हणजे फिजिओथेरपिस्टसाठी पास्ट हायर सेकंडरी स्कूल म्हणजे 12वी पास लागणार आहे इथे तुम्हाला. त्यासोबत बॅचलर इन फिजिओथेरपी फ्रॉम सॅच्युटरी इन्स्टिट्यूट युनिव्हर्सिटी अशा प्रकारचं तुम्हाला इथे लागणार आहे. आणि त्यासोबत तुम्हाला स्टेट काउन्सिलचं तुम्हाला ऑक्युपेशनल थेरपी अँड फिजिओथेरपी ॲक्ट 2000 हे नुसार इथे रजिस्ट्रेशन लागणार आहे. 2002 नुसार तुम्हाला इथे रजिस्ट्रेशन लागणार आहे. 14व पद आहे दंततज्ञ म्हणजे डेंटल टेक्निशियनसाठी हॅव पास सेकंडरी सर्टिफिकेट म्हणजे इथे 12वी म्हणजे SSC तुम्हाला 12वी इथे पास लागणार आहे. त्यासोबत तुम्हाला डेंटल मेकॅनिकल कोर्स रिकग्नाइज बाय DCI द्वारे तुम्हाला रिकग्नाइज कोर्स लागणार आहे. अशा प्रकारे तुम्हाला इथे डेंटल टेक्निशियनसाठी ही पात्रता लागणार आहे. 15व पद आहे वाहन चालकसाठी तुम्हाला शुड बी नॉट मोर दॅन 30 years एज 30 वर्षापेक्षाचे जहाज उमेदवार इथे अर्ज करू शकणार नाही. त्याच्यासोबत तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन्स असलं पाहिजे, लाईट मोटर व्हेकल और मीडियम पॅसेंजर मोटर व्हेकल, हेवी पॅसेंजर मोटर व्हेकल अशा प्रकारचे लायसन्स तुम्हाला इथे लागणार आहे. आता अतांत्रिक पदे म्हणजे नॉन टेक्निकल पदासाठी तुम्हाला शैक्षणिक पात्रता त्याच्यामध्ये उच्च श्रेणी लघु लेखकसाठी SSC म्हणजे 10वी आणि इक्विव्हॅलंट एक्झामिनेशन तुम्हाला लागणार आहे. शॉर्ट हँड स्पीड 120 वर्ड पर मिनिट रिक्वायर्ड इथे असणार आहे. इंग्लिश टायपिंग 40 शब्द आणि मराठी टायपिंगसाठी 30 शब्द प्रति मिनिट तुम्हाला एवढं अशा प्रकारचं कोर्स इथे लागणार आहे. 17व पद आहे बघा निम्न श्रेणी लघु लेखकसाठी तुम्हाला 10वी त्यासोबत तुम्हाला शॉर्ट हँड स्पीड 100 वर्ड प्रति मिनिट एवढं रिक्वायर्ड असणार आहे. इंग्लिश टायपिंग 40 शब्द आणि मराठी टायपिंगचे 30 शब्द प्रति मिनिट एवढं तुम्हाला असणं कंपल्सरी असणार आहे. त्याच्यानंतर बघा आता इथे एक्झाम पॅटर्न कशा प्रकारे तुम्हाला असणार आहे तर व्यावसायिक चाचणी असलेली जी पदे असणार आहेत म्हणजे टेक्निकलची पदे असणार आहेत त्या टेक्निकलसाठी बघा तुम्हाला ते मराठी लँग्वेजसाठी असणार आहेत आणि व्याकरणासाठी 15 प्रश्न असणार आहेत. इंग्रजी भाषा व्याकरणासाठी 15 प्रश्न असणार आहेत. सामान्य ज्ञानसाठी इथे 15 प्रश्न असणार आहेत आणि लॉजिकल आणि रिझनिंगसाठी म्हणजे तांत्रिक क्षमतासाठी तुम्हाला 15 प्रश्न इथे असणार आहेत. अशा प्रकारे एकूण 60 प्रश्नाची इथे तुमची एक्झाम असणार आहे. टोटल वेळ 1 तास तुम्हाला इथे असणार आहे. 1 तासामध्ये तुम्हाला हा टेक्निकलचा इथे पोर्शन कंप्लीट करायचा आहे. त्यानंतर व्यावसायिक चाचणी आवश्यक नसलेली पदे म्हणजे नॉन टेक्निकलची जी पदे असणार आहे त्याच्यासाठी तुम्हाला इथे मराठीसाठी 15 प्रश्न, इंग्रजीसाठी 15, सामान्य ज्ञानसाठी 15 आणि तांत्रिक क्षेत्रातील ज्ञान असलेली 40 प्रश्न इथे जवळपास 100 प्रश्न असणार आहेत आणि त्यासाठी तुम्हाला वेळ असणार आहे 90 मिनिटाचा इथे वेळ असणार आहे. तर अशा प्रकारचं एक्झाम पॅटर्न इथे पाहायला भेटणार आहे. त्यासोबत तुम्हाला इथे ओळखपत्राचे विवरण तुम्हाला इथे आधार कार्ड लागणार आहे, पॅन कार्ड लागणार आहे, वाहन चालवण्याचा परवाना, मतदान ओळखपत्र, शासकीय कर्मचाऱ्यांबाबतीत कर्मचारी ओळखपत्र इथे लागणार आहे आणि पासपोर्ट फोटो तुम्हाला इथे लागणार आहे. अशा प्रकारचे डॉक्युमेंट इथे लागणार आहेत आणि त्यासोबत तुम्हाला महत्त्वाची प्रमाणपत्रे आता इथे
जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस लागतील किंवा फॉर्म भरती वेळेस लागणार आहेत. अनुसूचित जातीसाठी जात प्रमाणपत्र कंपल्सरी आहे आणि जात वैध प्रमाणपत्र असल्यास इथे लागणार आहे. त्याच्यानंतर अनुसूचित जमातीसाठी इथे जात प्रमाणपत्र आवश्यक असल्यास व्हॅलिडिटी. विमुक्त जाती साठी इथे जात प्रमाणपत्र वैधता असल्यास इथे लागणार आहे. वैध नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र कंपल्सरी असणार आहे. आता अपवाद आहे, माजी सैनिकसाठी प्रावीण्य प्राप्त खेळाडू हे अपवाद इथे असणार आहे. भटक्या जमाती ब साठी इथे तुम्हाला जात प्रमाणपत्र कंपल्सरी आहे, नॉन क्रिमिलेअर असणार आहे. भटक्या जमाती क साठी इथे जात प्रमाणपत्र नॉन क्रिमिलेअर अशा प्रकारचे इथे लागणार. बाकीच्या सर्व पदांसाठी तुम्ही इथे पाहून घेऊ शकता. त्याच्यानंतर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकसाठी असेल तुम्हाला घटक आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक इथे प्रमाणपत्र लागणार आहे. आणि सामाजिकदृष्ट्या मागास घटक म्हणजेच SCB साठी तुम्हाला नॉन क्रिमिलेअर इथे लागणार आहे. तर अशा प्रकारची इथे डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे DMR तर्फे इथे 1107 पदासाठी मोठी जाहिरात इथे प्रसिद्ध झालेली आहे. त्याच्यामध्ये टेक्निकलची नॉन टेक्निकलची मिळून जवळपास 17 संवर्गातील ही पदे भरून घेतली जात आहेत. अर्ज करण्यासाठी तुम्हाला 9 जुलै ही शेवटची तारीख असणार आहे. 9 जुलैपर्यंत तुम्ही इथे हा अर्ज करू शकता. आणि त्याच्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, फीस भरण्यासाठी जे असणार आहे तुम्हाला 1000 रुपये जी फीस आहे ती ओपन उमेदवारांसाठी फीस असणार आहे आणि 900 जी आहे ती कॅटेगरी उमेदवारांसाठी 900 रुपये इथे फीस असणार आहे. तर ती 900 रुपये फीस तुम्हाला इथे फॉर्म भरण्यासाठी असणार आहे. तर एवढी फीस तुम्हाला इथे लागणार आहे. सर्व विद्यार्थ्यांनी इथे अर्ज करायचा आहे. यानंतर तुम्हाला व्हिडिओ हा फॉर्मसाठी अप्लाय कशा प्रकारे करायचा तो पण व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहायला भेटणार. तर सर्व विद्यार्थ्यांनी तो व्हिडिओ व्यवस्थितपणे बघून घ्यायचा, म्हणजे तुमचा फॉर्म भरते वेळेस कोणत्याही प्रकारची ते चुका होणार नाही. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, इथे अशा प्रकारे तुम्हाला इथे खुल्या प्रवर्गासाठी 1000 रुपये फीस असणार आहे आणि मागासवर्गीय प्रवर्गासाठी इथे 900 रुपये फीस असणार आहे. त्याच्यामध्ये 10% सूट इथे असणार आहे, म्हणजे जवळपास इथे 810 रुपये इथे फीस तुम्हाला असणार आहे मागासवर्गीय प्रवर्गासाठी. तर अशा प्रकारे तुम्ही ही जाहिरात इथे पाहून घेऊ शकता. डिटेल PDF तुम्हाला इथे भेटून जाणार आहेत. तर विभाग 1 ते 4 एक्झाम पॅटर्न तुम्हाला इथे पाहायला भेटणार. तर अशा प्रकारे हा एक्झाम पॅटर्न वगैरे असणार, सर्व गोष्टी आपण व्हिडिओमध्ये पाहून घेतले. या PDFची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, तिथून तुम्ही सर्व गोष्टी व्यवस्थितपणे पाहून घेऊ शकता. शेवटी विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर सर्वांनी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अशाच व्हिडिओमध्ये तोपर्यंत भेटू नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र.